ओके. गुड इव्हिनिंग टू ऑल माय डिअर स्टुडंट्स. मी भोसले सर आज मिशन आरंभच्या एका बुद्धिमत्ता या टॉपिक मध्ये सर्वांचं पुनश्च एकदा स्वागत करत आहे. पुन्हा एकदा का? कारण मागच्या 2 महिन्यापूर्वी आपण हा क्लास घेतला होता. याच्यामध्ये मनोरे हा घटक जो आहे हा आपण घेतला होता. बुद्धिमत्तेमध्ये आपल्याला ज्यावेळेस मनोरा हा घटक शिकायचा आहे, आता आपल्याला पहिल्यांदा रिव्हिजन करायची. आपण पहिल्यांदा काय केलेलं आहे, सर्व टॉपिक क्लिअर केलेले आहेत. आता मला त्याच्यावर रिव्हिजन करायची. मग आता रिव्हिजन करायची म्हणजे रिव्हिजन कशी करायची सर, हा प्रश्न सगळ्यात महत्वाचा असतो. की चला आता आपण आपली फेब्रुवारी महिन्यामध्ये आपली स्कॉलरशिपची परीक्षा होणार आहे. त्याला 25 दिवसानंतरच म्हणजेच 22 डिसेंबरला आपली एनएमएस ची परीक्षा होणार आहे. तिथं आपल्याला हा मनोरे हा टॉपिक आपल्याला पाहायला मिळणार आहे. मग आता याची तयारी आपण एप्रिल पासून जून पासून ही सुरुवात केलेली आहे. मग आता आपल्याला जी काय तयारी करायची, आता आपल्याला फक्त उजळणी करायची. मग उजळणी करत असताना एक गोष्ट ध्यानात ठेवायची, माझी उजळणी ही कशी झाली पाहिजे, 24x7 मध्ये झाली पाहिजे. आता 24x7 म्हणजे काय, 24x7 ही माझी रिव्हिजन झाली पाहिजे. मग 24 म्हणजे काय, 24 तासाच्या आत माझी उजळणी झालीच पाहिजे. जो टॉपिक मी आज घेतलाय त्याची रिव्हिजन माझी 24 तासामध्ये झालीच पाहिजे. मग हे 7 काय, तर 7 दिवस आहे. 7 दिवसानंतर 7 दिवसाच्या आत किंवा 7व्या दिवशी माझ्या त्याच्यावर एक टेस्ट झाली पाहिजे. ही रिव्हिजन आहे. अशा प्रकारची रिव्हिजन आपल्याला करायची. आणि अशा प्रकारची ज्यावेळेस रिव्हिजन आपण करतो 24x7 हे टार्गेट ज्यावेळेस मी माझ्या समोर ठेवतो, त्याच वेळेस मला माझ्या पुढच्या येणाऱ्या ज्या काय स्पर्धा परीक्षा आहेत त्याला मला यश मिळत असतं. ठीक आहे. मग आता आपण आजचा घटक जो आहे तो आपला आहे मनोरे. मनोरे आपल्याला पाहायचंय. मग मनोरेमध्ये आपण एकदा लिहून घेतलं होतं बघा, मनोरे आपल्याला 3 प्रकारचे मनोरे आपल्याला पाहायला मिळतात. मग त्यातला पहिला जो मनोरा आहे त्याच्यामध्ये आपण अंकाचा वापर हा पहिला मनोरा आपला. म्हणजे त्याच्यामध्ये फक्त तुम्हाला अंकच पाहायला मिळतात, संख्या पाहायला आपल्याला याच्यामध्ये मिळणार. या घटकामध्ये कोणत्या, अंकाचा वापर. याच्यामध्ये मला अंकाचा वापर एक बघायला मिळणार. दुसरा आहे की जो आपण उद्याच्या तासाला पाहणार आहोत तो आहे अक्षरांचा वापर. हा आपल्याला दुसरा. आणि मग तिसरा कोणता पडतो, आतापर्यंत सर आपण 2 पाहिले होते, पण ज्यावेळेस आपण 2 महिन्यापूर्वी हा क्लास परत एकदा घेतला होता, ज्यावेळेस घेतला होता त्यावेळेस आपण सांगितलं होतं अंकाचा वापरही बघायचा आहे, अक्षरांचा वापरही बघायचा आहे, आणि तिसरा जो आहे हा मिक्स म्हणून आपण त्याच्यामध्ये टाकलं होतं. मिक्स म्हणजे मिश्र. मिश्र याचा अर्थ काय, तर मिश्र याचा अर्थ त्याच्यामध्ये अंकही येणार, अक्षरही येणार, दोन्ही येणार. आणि चौथ्या प्रकारचा आणखी एक आपण सांगितला होता बघा, चौथा एक टॉपिक आपल्याला येऊ शकतो की चिन्ह याच्यामध्ये पडू शकतात. चिन्ह सुद्धा मनोऱ्यामध्ये येऊ शकतात. सगळ्यात आवडता टॉपिक, सर्व विद्यार्थ्यांचा आवडता टॉपिक कोणता, तर मनोरे. बुद्धिमत्ता समोर आली, मनोरा समोर आला की आपल्याला याच्यावरचे कोणताही प्रश्न येऊ द्या, कसाही प्रश्न येऊ द्या, तो आपल्याला सोडवता आलाच पाहिजे. एकदम सोपा आहे. सर्वांनी आतापर्यंत भरपूर आपले सराव झालेले आहेत. मग ह्या सरावामध्ये आपण मनोऱ्यावरचे भरपूर काही प्रश्न जे आहेत हे भरपूर काही प्रश्न सोडवलेले आहेत. कोणत्याही विद्यार्थ्याचे याच्यावरचे प्रश्न आता चुकत नाही. मग आता आपल्याला याच्यावरची रिव्हिजन घ्यायची. मग रिव्हिजन घेताना मला परत आपण जे काही नियम मागच्या वेळेस पाहिले होते ते नियम आपल्याला पुन्हा एकदा बघावे लागणार, कारण आपल्याला रिव्हिजन करायची, उजळणी करायची. मग हे जर नियम मला बघायचे असतील तर नियम काय सांगितला होता, एकदम सिंपल आपल्या बोली भाषेतले नियम मी तुम्हाला सगळ्यांना सांगितले होते. ज्यावेळेस आपल्या समोर एखादा मनोरा येतो, समजा हा मनोरा आपल्या समोर आहे बघा, हा सगळ्यांना हा मनोरा आपल्याला समोर दिसतोय, सरळ सरळ काही विद्यार्थी उत्तर काढायला सुरुवात केली असेल. व्हेरी गुड. हा मनोरा माझ्या समोर आला. मग हा मनोरा माझ्या समोर ज्यावेळेस येतो त्यावेळेस मी पहिल्यांदा काय करायचं आणि काय करायचं नाही, या 2 गोष्टी सगळ्यात महत्वाच्या. मी काय करावं, हा मनोरा जर माझ्या समोर जर आला तर मग मी काय केलं पाहिजे आणि काय नाही केलं पाहिजे, सगळे आत्ताच सांगितलं बघा.
सगळ्यात सोपा टॉपिक मनोरा. मग जिथं सोपं तिथं आपण सगळ्यात जास्त घाई करतो आणि जिथं आपण सगळ्यात जास्त घाई करतो अति घाई संकटात नाही, तिथं आपल्याला संकट पाहायला मिळणार. म्हणून पहिल्यांदा आपण काय करायचं, हा जो आहे काय करावं नीट बघा. ज्यावेळेस आपल्या समोर हा मनोरा येईल त्यावेळेस आपण हा मनोरा काळजीपूर्वक पाहावा. काळजीपूर्वक पाहत असताना याला 4-5 मिनिटं जात नाही, अवघा फक्त 30 सेकंदापर्यंत टाइम आपला त्याच्यामध्ये जातो. पण ते आपल्याला 4 ते 6 गुण जे आहेत हे आपल्याला देऊन जातात. मग काय बघायचं तर नीट सगळ्यांनी लक्ष द्या. ज्यावेळेस आपल्या समोर परीक्षेमध्ये आपल्याला सराव परीक्षा असेल अजून होणाऱ्या आपल्या किंवा डायरेक्ट फायनल पेपर असेल, ज्यावेळेस हा मनोरा माझ्या समोर येईल त्यावेळेस मला पहिल्यांदा काय करायचं, मनोऱ्याचं निरीक्षण करायचं. मनोऱ्याचं निरीक्षण करताना एकदम सिंपल पद्धत सांगतो बघा. सुरुवात इथून झालेली आहे. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 17 18 19 20 21 21 पर्यंतचे अंक आहेत आणि ते डावीकडून उजवीकडे चाललेले आहेत. काही कधी कधी मनोरा इकडून पण फिरतो बघा, इकडं पण येतो. पण इथं तसं झालेलं नाहीये. 1 झाल्यानंतर 2 इकडे आलेला आहे, 3 इथं आलाय, त्यानंतर 4 परत डाव्या साईडला आलाय. असं करत आपल्याला मनोरा जो आहे, आता हा मनोरा आपल्याला दिलेला आहे. मग आता याच्यावरचा प्रश्न मला सोडवायचा आहे. आता प्रश्न सोडवताना नीट बघा, काळजीपूर्वक पाहिला सर, मी मनोरा पाहिला. मग आता मनोरा पाहिल्यानंतर मला सहसंबंध आपल्या बुद्धिमत्तेमध्ये आहे बघा, सहसंबंध समान संबंध, पहिल्याचा दुसऱ्याचा संघ जो संबंध आहे तो संबंध तिसऱ्याचा आणि चौथ्या सोबत लागणार आहे. मग इथंही आपल्याला पहिल्याचा दुसऱ्याचा संबंध दिलेला आहे, तिसऱ्याचा आणि चौथ्याचा संबंध जो आहे हा आपल्याला याच्यामध्ये काढायचा आहे. मग आता हा संबंध काढताना कशा पद्धतीने काढायचा आणि काय हे तर सांगितलं मी. आता काय करावं, मनोरा काळजीपूर्वक पाहावा, पाहिला, ठीक आहे ठीक आहे. याच्यानंतर काय करायचंय की मनोरा काळजीपूर्वक पाहिल्यानंतर आता काय नाही करू ते सांगतो. आपल्याला सगळ्यांना सवय बघा मनोऱ्यामध्ये ह्या अशा करण्याची बघा, एकदम डार्क पेन्सिलने आपण हे जे आहे या अशा खुणा करतो, प्रत्येक ठिकाणी करतो, प्रत्येक जण करतो, केलंच पाहिजे. पण इतकं डार्क करू नका की त्याच्यानंतर ज्यावेळेस तुम्हाला दुसरा प्रश्न परत ह्याच मनोऱ्यावरचा सोडवायचा आहे त्यावेळेस तुम्हाला इथं खोडावं लागणार, तिथं तुमचा टाइमपास होणार. तो टाइमपास आपल्याला इथं करायचा नाही. एकदम फ्रीली आपल्याला जितकं आपल्याला फेंट करता येईल तेवढं फेंट आपल्याला करायचंय. काळजीपूर्वक बघायचंय. ज्यावेळेस आपण मनोरा सोडवणार आहोत, जलप्रतिबिंब म्हणजेच पाण्यातली आकृती, त्या प्रकारे आकृती आपल्याला सहसंबंध लावावा लागतो. किंवा आरशातलं प्रतिबिंब म्हणजे आरशामध्ये असलेलं प्रतिबिंब जे आहे ते आपल्याला बघावं लागतं, त्या पद्धतीने पण काढावं लागतं. डायरेक्शन, दिशा सगळ्यात महत्वाची, हे ध्यानात ठेवा. सगळ्यांना हा टॉपिक सोपा जातो याच्याबद्दल दुमत नाही, पण ह्या गोष्टी आपल्याला ध्यानात राहिल्याच पाहिजे. काय की याच्यामध्ये मी प्रतिबिंब असेल, पाण्यातलं असेल, आरशातलं असेल, हे मी मिस करणार नाही. आणि सगळ्यात महत्वाचं डायरेक्शन, दिशा, मी कोणत्या दिशेला चाललोय. कारण आता बघा पहिला प्रश्न हा आपल्याला दिशेवरच जाणार आहे. मग आता ह्या दिशा कशा आहेत ते बघा. आता मी तर मला याच्यावरचा प्रश्न जो आहे हा प्रश्न मला सोडवायचा आहे. आता प्रश्न बघा, प्रश्न सोडवताना एकदम सिंपल. आता सगळ्यांनी हा प्रश्नाचं उत्तरही काढलं असणार आहे, काही जण राहिले असतील किंवा काही जण फक्त, ज्यांनी काढलंय त्यांचं स्वागतच आहे याचं उत्तर. आता प्रश्न बघा काय दिलाय. आता इथं मी 81 म्हणायचं का 8 म्हणायचं का 1 म्हणायचं का 2 म्हणायचं का 13 म्हणायचं का 12 म्हणायचं माहित नाही मला काही. मी 81 म्हणू शकत नाही का, माझा मनोरा 21 पर्यंतची, म्हणजे सरळ सरळ 81 म्हणू शकत नाही. म्हणजे याचा अर्थ तो सेपरेट झाला 8. 8 इथे, त्याच्यानंतर 1 म्हणायचं का 2 म्हणायचं. मग मी 8 1 2 इतक्या लांब संबंध जात नाही, ध्यानात ठेवा. आपल्याला परीक्षेला येणारे प्रश्न इतक्या गुंतागुंतीचे वर जाणार नाहीयेत. म्हणजे याचा अर्थ तिथं 12 असावा, म्हणजे 8च्या शेजारी कुठेतरी 12 असेल. हे बघा इथं, म्हणजे मी ह्या डायरेक्शनला खाली गेलेलो आहे. आणि त्याच्यानंतर 13. आता इथं 1 आणि 3 म्हणू शकत नाही, कारण 12 नंतर 1 आणि 3 इकडे संबंध येणार नाही. म्हणजे याचा अर्थ सरळ सरळ इथं 13चा संबंध लागला. डाऊनवर्ड डायरेक्शन आलो, त्यानंतर राईटला गेलो, म्हणजे इथं एक थोडक्यात एक लघुकोन तयार झालाय.
त्याचा संबंध कुणासोबत? आता इथं 24 म्हणू शकत नाही कारण मनोराचे 21 पर्यंतचे, म्हणजे याचा अर्थ सरळ सरळ मला त्याला 2 म्हणावं लागतं. 45 म्हणू शकत नाही, माझा आहे मनोरा 21 पर्यंत, म्हणजे याचा अर्थ जो सेपरेट सेपरेट अंक आहेत 2 4 5, हे बघा 2 4 डायरेक्ट पहिल्यांदा ज्यावेळेस 8 नंतर 12 ला आलो डाऊनवर्ड डायरेक्शनला आलो, तसंच 2 नंतर 4 आलो डाऊनवर्ड डायरेक्शन, त्याच्यानंतर राईटला गेलो, इथंही मला राईटलाच जावं लागलं. अशा प्रकारचा एक मनोरा इथं तयार झाला. काय तयार झालं? माझा इथं असलेला जो पहिलं दिलं होतं मला 8 12 13, त्याच्यावर एक लघुकोन तयार झालाय. सरळ सरळ तेच असणार इकडं पण. 14 19 20, पहा 14 कुठे? 14 19 बघा डाऊनवर्डला आलो, बघा जी ही क्रिया इथं केली तीच क्रिया मी इथं करू. डाऊनवर्डला आलो, त्यानंतर राईटला गेलो, बघा इथं एक लघुकोन तयार झाला. आता मग तसाच एक लघुकोन आता वर तयार करायचा आहे, कारण हे बघा इथं ज्यावेळेस हा तयार केला होता तो मी इथं तयार केला होता, आणि ज्यावेळेस त्याचा संबंध कुणासोबत होता 2 4 5 सोबत, तो कुठं होता? त्याच्या वर होता. मग आता जो काय मी 14 19 20 घेतलाय त्याच्यावरच एक लघुकोन असणार आहे. पर्याय तुमच्या समोर आहेत. मग मी जर काढलं तर हे बघा त्याच्यावरचा जो आहे 6 9, 9 का घेतलं? मला पहिल्यांदा डाऊनवर्ड जावं लागलं, खाली जावं लागलं, आणि त्यानंतर मी राईटला गेलो. मग पर्याय काय तयार झाला? पहिल्यांदा पर्याय माझा तयार झाला 6, त्याच्यानंतर 9 आणि त्याच्यानंतर 10. मग आता 6 आणि 9 10 हा पर्यायामध्ये कुठं दिसतोय? तर पर्याय क्रमांक 4 अगदी योग्य उत्तर आहे. प्रत्येक विद्यार्थ्यांनी याचं उत्तर काढलेलं आहे. व्हेरी गुड. मग आता याच्यानंतर ह्याच मनोऱ्यावर आता बघा काय करू नये मी तुम्हाला सांगितलं होतं. इथं मी काय केलं? फेंट डार्क केलं. आता इथं स्क्रीन आहे त्याच्यामुळे इथं प्रॉब्लेम येणार नाही, पण ज्यावेळेस आपण ऍक्च्युली पेपर सोडत असतो त्यावेळेस सिस पेन्सिलचा वापर करूनच आपल्याला हे सोडवायचंय. सिस पेन्सिल फेंट वापरा. फेंट वापरा म्हणजे याचा अर्थ काय? ज्यावेळेस तुम्ही गिरवताय त्या अंकावर जाताय, त्या अक्षरावर जाताय, त्या चिन्हावर जाताय, किंवा जे मिक्स असेल त्याच्यावर जाताय तुम्ही, त्याच्यामध्ये चिन्ह अक्षर अंक मिक्स म्हणून येत आहेत, त्यावेळेस तिथं वापर करताना फेंट करा की जेणेकरून तुम्हाला तिथं दुसरी जो मनोरा आहे हा तुम्हाला मिळणार नाही, आणि खाडाखोड करून तिथं आपले अंक जे आहेत हे पुसण्याची दाट शक्यता असते. मग आता हा जो पर्याय आहे हा आपण निवडला आणि हा बरोबर होता. ठीक आहे. आता याच्यानंतर ह्याच मनोऱ्यावर दुसरा प्रश्न तुम्ही सोडवायला सुरुवात केली तरी काही हरकत नाही. इथं तुम्हाला एक प्रश्न दिलेला आहे. त्याच मनोऱ्यावर आता जो प्रश्न मनोरा आपण घेतला होता, तुम्ही निरीक्षण शक्ती वापरा. इथं निरीक्षण शक्ती खूप महत्वाची. मी बुद्धिमत्ता शिकतोय. इथं मी जेवढी निरीक्षण क्षमता माझी असणार, निरीक्षणाने बघायचं. हातवारे सुद्धा झालं नाही पाहिजे आपलं, निरीक्षणाने आपल्या डोळ्याच्या निरीक्षणाने याचं उत्तर आपल्याकडून निघालं पाहिजे. मग बघा आता हा प्रश्न आपल्याला सोडवायचा. हा प्रश्न सोडवताना नीट बघा सगळ्यांनी या प्रश्नाकडे. आता काहींनी उत्तरं सोडवायलाही सुरुवात केली असेल, काहींचं उत्तरही निघालेलं असेल. आता बघा काय सांगितलंय? 71 मी वापरणार नाही, 7 मी वापरू शकतो, 71 नाही वापरू शकत, 21 पर्यंतच माझा बरोबर आहे. मग इथं मी 7 नंतर सरळ सरळ 17 आलंय. ठीक आहे. 7 नंतर हे बघा इथं 17 आलं सरळ खाली. ही डायरेक्शन ठेवा करताना. ज्यावेळेस पेपर आपण सोडवतो त्यावेळेस आपल्या डोक्यामध्ये एक गोष्ट फिक्स झाली पाहिजे, जिथं मी लाईन मारतोय तिथं माझा ॲरो म्हणजे बाण हा आलाच पाहिजे, कारण मला त्याच्यानंतर थोडेसे अवघड मनोरे घ्यायचे. त्यावेळेस मला ह्या बाणांचा खूप महत्वाचा उपयोग होणार आहे. 7 12 18 इथं एक काटकोन तयार झालाय. ठीक आहे. ओके. त्याचा म्हणजे याचा संबंध लावला याच्यासोबत लावायचा आहे. 10 20 19 सरळ सरळ दिसताना दिसतंय ते 10 20 19 ते 10 20 19 कुठे? हे बघा 10 20 19. पहिल्यांदा मी डाऊनवर्डलाच आलो, पण इथं ज्यावेळेस 7 17 18चा संबंध लावताना काय केलं? पहिल्यांदा खाली आल्यानंतर डाऊनवर्डला आल्यानंतर मी राईटला गेलो, पण त्याचा संबंध मी कसा लावला? डाऊनवर्डलाच आलो, पण आता मी मात्र लेफ्टला गेलो. मग आता याचा संबंध लावायचा. सरळ सरळ दिसतंय. 289 म्हणू नका, 28ही म्हणू नका. सरळ सरळ कळलं सगळ्यांना. काय म्हणायचं?
2 8 9 कुठे माझा 2 8 आणि 9 मी डाऊनवर्ड डायरेक्शनला गेलो त्यानंतर लेफ्टला गेलो सरळ. मग आता त्याच पद्धतीने इकडं हा शेवटचा अंक होता त्याच रोला हा शेवटचा अंक आला. इथून एक अंक सोडून मी 17 घेतला इकडून एक अंक सोडून मी 20 घेतला. सरळ सरळ दिसते आपल्याला. त्याच्यानंतर ज्यावेळेस मी राईटला गेलो त्यानंतर लगेच पहिलाच अंक घेतला. मी लेफ्टला गेल्यानंतर इथं माझा पहिलाच अंक झाला. इथंही तेच झालं. मग आता ह्या ओळीतला सगळ्यात शेवटला अंक आहे 3 हा मी घेणार पहिल्यांदा. डाऊनवर्डला येणार म्हणजे मी घेतला 9. आता मी जाणार लेफ्टला म्हणजे माझं उत्तर काय असणार याच्यामध्ये 3 9 8 3 9 8 पर्याय क्रमांक 1 बघा अगदी बरोबर उत्तर. आता कधी कधी काय होतं बघा ते प्रश्न सुद्धा आपण घेतलेत काही करेक्शनचे प्रश्न घेतले. पेपरमध्ये प्रश्न कधीच चुकत नाही हे ध्यानात ठेवा. बाय चान्स एखाद्या वेळेस जर चुकलं तर त्या उत्तराच्या शेजारी कसं जायचं हे पण आपण एक दोन उदाहरणं त्याच्यामध्ये एक थोडेसे बाय फॉल्ट घेतलेले आहेत की कधी कधी विद्यार्थ्याचं होत नाही 99.99% असं कधीच होत नाही प्रश्न चुकलेला निघतो असं कधीच होत नाही. पण जर बाय चान्स एखाद्या वेळेस जर झालं तर तोही प्रश्न आपण इथं कव्हर केलेला आहे. ठीक आहे. आता हा एक प्रश्न झाला. त्यानंतर आता दुसरा मनोरा जो आहे हा दुसरा मनोरा इथं दिसेल तुम्हाला बघा. आता हा वेगळाच मनोरा तुम्हाला दिसला इथं. हा जो मनोरा होता हा आपला 21 पर्यंत होता. इथं जागा शिल्लक होती प्रत्येकाच्या खाली जागा आपल्याला शिल्लक दिसली. इथं मात्र तसं नाही. इथं बघा प्रत्येकाच्या खाली अंक जे आहेत हे अंक इथं आपल्याला पाहायला मिळते. म्हणजे इथं मागाशी अंक नव्हता इथं अंक आलाय. आता या प्रकारचा पण एक टॉपिक जो आहे आता आपल्याला हा सोडवायचा आहे. पहिल्यांदा परत एकदा तीच रिव्हिजन काय सुरुवातीला मनोरा समोर आला काय 1 2 3 4 5 6 म्हणजे मी लेफ्ट टू राईटच चाललोय. कुठपर्यंत चाललोय 26 पर्यंत चाललोय. इथपर्यंत जो आहे हा मनोरा मला पाहायचा आहे. मग आता डायरेक्ट प्रश्नाला सुरुवात केली तरी हरकत नाही. फक्त घाई करायची नाही ही सगळ्यात महत्वाची अट. घाई करायची नाही. काही विद्यार्थ्यांनी प्रश्नाची उत्तरही काढायला सुरुवात केली असेल तेव्हा काही विद्यार्थ्यांची उत्तरही निघालेली असतील. घाई नको समजून घ्या सर काय सांगतायत कशा पद्धतीने आपल्याला सोडवायचं आहे. आता इथं प्रश्न पडतो आता मी इथं 14 म्हणू का 1 आणि 4 म्हणू. आता जर मी इथं 1 आणि 4 असा घेतला आणि त्याच्यानंतर 9 तर इकडे येतो मग म्हणजे याचा अर्थ हा तर चालणार नाही. त्याच्यानंतर म्हणजे याचा अर्थ मला इथं काय घ्यावा लागणार इथं जो अंक मला घ्यायचा आहे हा मी जर 14 घेतला 14 9 आणि 15 पहा बरं का अपवर्ड डायरेक्शनला गेलो परत डाऊनवर्ड डायरेक्शनला आलो. अशा प्रकारचा एक कोन इथं तयार झाला 14 9 15 याचा संबंध ह्या 14 9 15चा संबंध मला 19 13 18 सोबत लावायचा. हे बघा त्या जिथं मी 14 घेतला होता त्याच रोतला इकडे बरोबर ह्या साईडला 19 घेतोय त्याच्यानंतर 13 घेतोय आणि सरळ सरळ 18 घेतोय. तो संबंध आला ना. अपवर्ड डायरेक्शनला गेलो डाऊनवर्ड डायरेक्शनला आलो. आरशातली प्रतिमा मला इकडे पाहायला मिळाली. मग आता इथं बघा 61 म्हणू शकत नाही 6च म्हणावं लागणार. 6 10 9 कुठे माझ्याकडे 6 6 10 आणि 9 अशा प्रकारचा एक विशाल कोन तयार झालेला मला दिसला. मग आता हा विशाल कोन मला आरशात पाहायचा आहे. सरळ सरळ ह्या ओळीतला मी 2 नंबरचा अंक घेतला सर. ह्या रो मधला मी 2 नंबरचा अंक घेतला. ह्या इकडून मला 2 नंबरचा अंक घेता येईल सर कारण आपली आरशातली प्रतिमा आहे घेऊ शकतो. हा 7 आपला येणार. आता 7 आपल्याला घ्यायचा आहे. आता 7 नंतर कोणता अंक घ्यायचा हा सगळ्यात महत्वाचा. 7 नंतर 11 घेऊ का 12 घेऊ हा सगळ्यात महत्वाचा प्रश्न आपल्या समोर येईल. कारण मग 7 नंतर इथं बघा 6 नंतर 10 घेऊन मग 9 घेतला होता शेवटला गेलो होतो. म्हणजे मग मला 7 नंतर 12 घ्यावा लागेल आणि 12 नंतर 13 घ्यावा लागेल. अशा प्रकारचा एक जिथं विशाल कोन तयार झाला होता आरशाची प्रतिबिंब पाहिलं इकडे एक प्रकारचा विशाल कोन तयार झाला. मग काय तयार झालं 7 12 13 पर्यायामध्ये बघा पुढे बघा पर्याय क्रमांक 1
हे उत्तर अगदी बरोबर आहे. घाई गडबड करू नका. बघा इथं आपला प्रश्न आला बरोबर, ठीक आहे. इथं तुमचा काय जो नंबर असेल तुमचा प्रश्नामध्ये पेपरमध्ये काय असेल तो समजा 47 48 नंबर 47 नंबरचा हा प्रश्न आहे आपला. घाई करू नका. 47 नंबर समोरच आपला 1 नंबरचा गोल झाला पाहिजे. हा 47 नंबरचा प्रश्न आहे. आपण एक उदाहरणार्थ घेतलं बरोबर. त्याच्या घाई गडबड करायची नाही. गोल करायला घाई गडबड करायची नाही, कारण एक प्रश्न 2 मार्काचा स्कॉलरशिपला. एनएमएस मध्ये एक प्रश्न 1 मार्काचा आहे. हातचे मार्क आहेत, जाऊ द्यायचे नाहीत. ज्या प्रश्नाच्या समोर त्या प्रश्नाचं उत्तर जे आहे जे आपण काढलेलं आहे, इकडं आपण जे कच्चं काम करून उत्तर काढलेलं आहे त्याच प्रश्नाचं गोल आपल्याकडून रंगवता पण आपल्याला आलं पाहिजे. ठीक आहे. आता हाच मनोरा आपण कंटिन्यू करूया. आता याच्यावरचा आणखी एक जो प्रश्न आहे तो आपण घेऊया. आता तुम्हाला सोडवायचा आहे. सोडवायला तुम्ही आता तरबेज आहात. बघा हा प्रश्न दिलाय आपल्याला. हा प्रश्न सोडवताना निरीक्षणाने सोडवा. कुणीही हा जो मनोरा आहे हा काढण्याचा प्रयत्न करू नका. निरीक्षणाने मला हा सोडवता आला पाहिजे याच्या पद्धतीने तुम्ही हा प्रश्न जो आहे हा सोडवायचा आहे. तुमच्यासोबत मी हा प्रश्न जो आहे हा सोडवणार आहे. नीट बघा काय सांगितलंय, तोच मनोरा मागचाच मनोरा आहे. काय सांगितलंय 14 9 15. 14 9 15. आता हा जो आहे एक मिनिट 14 9 15 अपवर्ड डायरेक्शनला गेलो, त्यानंतर डाऊनवर्ड डायरेक्शनला मी इथं आलो. 14 9 15 चा संबंध कुणासोबत 19 13 18. 19 13 18. हा ह्या ओळीतला पहिला अंक घेतला, त्यानंतर त्याच्या वरचा घेतला, त्यानंतर त्याच ओळीतला दुसरा अंक घेतला. सिंपल भाषेमध्ये तसंच केलं ना इकडं, तोच संबंध लागला ना. ह्याच ओळीत तिकडचं प्रतिबिंब इकडं टाकलं. 19 13 18. मग आता बघा इथं सांगितलंय 6 10 9. 61 म्हणू शकत नाही ना. 6 10 9 कुठे 6 10 आणि 9 आताच तयार केला आपण. आता याला इकडं ठेवायचं. उत्तर सगळ्यांचं निघालंय. ओके. मग आता कसं उत्तर काढणार 6 10 9 याचं उत्तर जर मला काढायचं ठरलं तर ते निघणार. ह्या ओळीतला मी तर 2 नंबरचा घेतला, ह्या ओळीचा इकडून मला 2 नंबरचाच घ्यावा लागेल, कारण प्रतिबिंब आहे ना ते. 2 नंबरचाच अंक मला घ्यावा लागेल. 7 12 13. सरळ सरळ निघतंय. मग असं कुठं आहे 7 12 13 हे कुठं लिहिलंय 7 12 13. 7 12 11 हे तर निघणार नाही. 8 ने सुरुवात झालेली इथंच कॅन्सल झालं. इथं लक्ष द्या नीट. 7 12. कधी कधी काय होतं नीट ऐका, आपण इतकं एक्साइटेड झालेलो असतो. पेपर एकदम सोपा आहे सर, मनोरा अतिशय सोपा आला. मग घाई गडबड कुठं. हा जो पर्याय 7 12 11 हा ती इथं टाकून देतात. 7 12. कारण मुलं एक्साइटेड होणार. अरे मला 2 गुण मिळणार आहेत फास्ट मध्ये. 7 12 13. 7 12 13 उत्तर आहे. पण घाई गडबडीमध्ये ते जो प्रश्नपत्रिका काढणारा जो काही शिक्षक असतात ते आपल्या बुद्धीला विचारतात. ते तो आपल्याला बघून त्यांनी प्रश्न काढलेला असतो. का विद्यार्थी कधी एक्साइटेड होणार आहे. विद्यार्थी ह्या टायमाला नक्कीच एक्साइटेड होणार आहे आणि तो पहिल्याच पर्याय बघणार आणि तिथं उत्तर माग. पर्याय नीट बघायचा. आपलं उत्तर काय इथं बघा 1 नंबर आणि 4 नंबर मध्ये 7 12 13 आहे आणि इथं 7 12 11 होतं. त्याच्यामुळे नीट बघा. आता हा नेमकी इथं शेवट आला म्हणून ठीक आहे, पण जर कधी एक्साइटेड मध्ये हा जर पहिला आला तर लगेचच गोंधळून जायचं नाही. आपला पूर्ण पर्याय वाचल्याशिवाय त्याला टिक मार्क करायची नाही. ओके. म्हणजे इथं आपला पहिला पर्याय जो आहे अगदी बरोबर आहे. ओके ठीक आहे. आता ह्याच पर्यायाच्या वर आणखी एक घेऊया. आता अवघडाकडे जाणार आहोत. आजही अंकाचं जितका टॉपिक आपला होणार तितका होणार. अक्षरामध्ये आपण उद्याच्या टॉपिक मध्ये याच्यापेक्षा जास्त अवघड उदाहरणं जे आहेत. आज आपण जाताना सोप्याकडून अवघडाकडे चाललोय. मग अंक नसले तर अक्षरांचा वापर करून चिन्हांचा अवघडातले अवघड प्रश्न मला कसे सोडवता येतील. कारण कधी कधी आपल्याला पेपरला जर समजा बाय चान्स अवघड प्रश्न पडला तर तोही आपल्याला सोडवता आला पाहिजे. ठीक आहे. आता बघा हा प्रश्न बघा. ह्योही प्रश्न तुम्हाला सोडवायचा आहे. सर्वांनी नीट लक्ष द्यायचंय.
ह्या प्रश्नाचं उत्तर काय असू शकतं? बघा, हा समोर तुमचा ठेवलेला आहे. प्रश्न परत 13, 18, 19, 14, 9, 15 हा झालेला प्रश्न आहे. हा प्रश्न आहे. बघा, एक नवीन समोर आलाय आपल्या. नवीन मनोरा आपल्या समोर आलाय. आता ह्यो प्रश्नाचं उत्तर आपल्याला शोधायचंय. मग पहिलं काम काय माझं? तर माझं पहिलं काम आहे ह्या प्रश्नाचं उत्तर सोडवताना मला पहिल्यांदा मनोरा नीट पाहिला पाहिजे. काय सांगितलंय? सुरुवात 11 पासून झालेली, 1 पासून झालेली नाही. 11, 12, 13 लेफ्ट टू राईटच चाललंय. ओके. 17, 18, 19, 20 झाल्यानंतर 21 इकडे आलेला आहे. बरोबर आहे. म्हटल्यानंतर आपला जो सुरुवात झाली आपली 11 पासून, एंड झाला आपला 38 पासून. सुरुवात आपली 11, एंड आहे 11. म्हणजे याचा अर्थ मला पुढचे अंक जे आहे, अंक घेताना मी गडबडणार नाही. 38च्या पुढे जाऊ शकत नाही. ओके. काय सांगितलंय बघा. आता मी 3, 2 असं घेऊन बघू का? नाही घेऊ शकत सर, कारण मनोरा 11 पासून सुरू झालाय. 3 घेऊ शकत नाही, 2 घेऊ शकत. मग आता याच्यामध्ये काय घ्यावं लागेल मला? सरळ सरळ 6 संख्या आहेत, मी 2-2 चे ग्रुप करू शकतो. 32, 24, 33. बघा, 32, 24, 33. अपवर्डला गेलो, डाऊनवर्डला आलो. याचा संबंध सरळ सरळ सगळीकडे लागू शकतो ना, पण तिने तसा नाही दिलेला. एखादा म्हणे सर 32, 24, 23, 33चा संबंध असा लागेल ना, 38, 31, 37 लागेल. पण त्यांनी त्याचा संबंध कुणासोबत दिलाय तो बघा. 27, 22, 18. 27, 22, 18 असा दिलाय. 27, 22. 32, 24, 33 चा संबंध, 32, 24, 33 चा संबंध 27, 22, 18 असा सरळ दिलाय. मग आता पुढे बघा, 38, 31, 37. पुढे आपला 38, 31, 37 चा संबंध कोणासोबत? सरळ सरळ. त्याच्यानंतर हा वरच्या अंकाला आपण सरळ अपवर्डला घेऊन गेलो. मग सरळ सरळ इथूनही आपण अपवर्डलाच घेऊन जायचं. जशी आकृती इकडे तयार केली, तीच पाण्यातलं सॉरी आरशातलं प्रतिबिंब आपल्याला इकडे पाहायला मिळालं. मग आता बघायचं 30, 24, 19 असा पर्याय मला पुढे दिसतोय का? हो, दिसतो. मला पहिल्यांदा स्टार्टिंगला 30 घ्यायचंय. सरळ सरळ इथं स्टार्टिंगला 30 नाहीये, कॅन्सल करणार. इथं आहे, इथं 36 आला, कॅन्सल झाला. इथं 31 आला, कॅन्सल झाला. माझं उत्तर हे सरळ सरळ दिसताना आपल्याला लगेच दिसतंय. हा सगळा निरीक्षणाचा खेळ आहे. मनोरे टॉपिक एकदम सोपा, पण जितकी तुमची निरीक्षण क्षमता तितकं तुम्ही उदाहरण जे आहे ते फास्टली सोडू शकता. आता याच्यावरचं आणखी एक उदाहरण जे आहे हे उदाहरण आपण आणखी पाहूया. हाच मनोरा असा किचकट होता. हाच मनोरा आहे आणि याच्यावरचा प्रश्न सगळेजण तयार राहा, रेडी राहा, निरीक्षणाने सोडवायचा आहे. हे बघा, पुढचा प्रश्न जो आहे तोच मनोरा आहे, आपल्याला सोडवायचा आहे. बघा काय सांगितलंय, 22, 17, 14 असंच म्हणणार मी. 2, 2 तर म्हणणार नाही. 22, 17, 14. मला हा 22, 17, 14 जो आहे हे मला कुठं दिसतंय हे मी बघणार. 22, 17 आणि 14 अशा पद्धतीने दिसलं. त्याचा संबंध कुणासोबत लागला? त्याचा संबंध लागला 24, 20, 16. 24, 20, 16 झाली की आरशातली प्रतिमा तयार झाली. इकडून एक कोण आणि इकडून एक कोण अशा प्रकारचा एक तयार झाला. परत एकदा बघा, 22, 17, 14 चा संबंध 24, 20, 16 सोबत लागला. तर 18, 28, 34. मग आता 18 बघा, एकदम सोपं उदाहरण आहे. 18, 28 आणि 34 अशा पद्धतीने केलं. खाली आलो, त्याच्यानंतर थोडस स्लाइटली हे मी लेफ्टला गेलो. मग आता आरशातली प्रतिभा मला का लेफ्टला जायला लावणार नाही, ती कुठे जायला लावणार? मला राईटला जायला लावणार.
बरोबर आहे की नाही? मग आता अंक कोणता घ्यायचा आहे? सरळ सरळ सर या ओळीतला 2 नंबरचा घेतला, आता मला ह्या ओळीतला त्याच ओळीतला मला हा 19 घ्यावा लागणार 2 नंबरचा. का? कारण हा 2 नंबरचा आहे तर हा पण 2 नंबरचा आला पाहिजे. 19 29 इथं बघा 19 29 इथं 19 23 आहे, इथं 24 36 आहे, इथं 20 24 आहे. सरळ सरळ आपलं उत्तर हेच निघतंय. स्लाइटली आपल्याला राईटला जायचंय. म्हणजे पर्याय क्रमांक 1 अगदी बरोबर उत्तर आहे. निरीक्षण क्षमता वाढवा, मनोऱ्यावरचे मार्क मिळवा. सिंपल स्लोगन. फक्त निरीक्षण क्षमता पाहिजे. तुम्ही ठेवा, करा, त्या पद्धतीने करा. तुम्ही सराव करा, सरावाशिवाय होणार नाही. आत्ताच सांगितलं तुम्हाला सराव करताना काय करावं लागेल. जे विद्यार्थी उशिरा जॉईन झालेले आहेत त्यांना माहिती पाहिजे 24x7 काय अर्थ आहे याचा. मला रिव्हिजन करायची. मी आज एक घटक शिकवला सरांनी, भोसले सरांनी आपल्याला आज एक विषय शिकवला. कोणता? मनोरा बुद्धिमत्तेमधला घटक शिकवला एक मनोरा. 24 तासाच्या आत त्याची मी रिव्हिजन करणार. कारण आता रिव्हिजनचा टायमिंग आहे, आता शिकायचा टायमिंग नाहीये. आता पेपर आलेत जवळ, रिव्हिजन झालीच पाहिजे. आणि 7 दिवसामध्ये त्याची मला टेस्ट ही दिलीच पाहिजे. म्हणून त्याला 24x7 म्हणतात. 7 दिवसामध्ये टेस्ट झालीच पाहिजे त्या घटकावर. जितके घटक होतील तितके. आणि 24 तासाच्या आत त्याच्यामध्ये जर रिव्हिजन तुमची झाली तर तुम्ही कोणतीही स्पर्धा परीक्षा द्या, तिथं तुम्ही फेल होऊच शकत नाही. फक्त हे सूत्र तुम्हाला पाठांतर पाहिजे आणि ते सूत्र तुम्हाला आता करायचंय. जे कोणते कोणते तुमचे रिव्हिजनचे तासेस आहेत आपले मिशन आरंभचे, रिव्हिजन करा, तुम्ही स्वतः करा. वेगवेगळ्या प्रकारची उदाहरणं तुम्हाला पाहायला मिळत आहेत. वेगवेगळे उदाहरणं तुम्ही सोडवतायत. वेगवेगळ्या प्रकाशनाचे आपल्या मिशन आरंभचे इतके टफेस्ट क्वेश्चन, हायेस्ट क्वेश्चन, एमपीएससी लेव्हलला विचारले जाणारे क्वेश्चन तुम्ही सोडवताय. एनएमएस सारखी परीक्षा तुम्ही सोडवताय. त्याच्यामध्ये मॅथमध्ये हेच हे एमपीएससी लेव्हल सोडवतोय. मग फक्त घाई करायची. ठीक आहे. आणि हे सूत्र लक्षात ठेवायचं 24x7. हे ध्यानात ठेवा, तुम्हाला यश नक्कीच मिळणार. आता बघा याच्यानंतरचा आणखी एक प्रश्न जो आहे तोच घेऊया आपण. एक लास्ट क्वेश्चन याच्यावरचा जो आहे हा घेणार आहे. त्याच्यानंतर आपण उलटा मनोरा घेणार आहे. ठीक आहे. आता याच्यामध्ये बघा तोच प्रश्न सोडवायला सुरुवात करा. निरीक्षणाने. कुणीही पेन्सिलचा वापर करणार नाही, कुणीही पेनाचा वापर करणार नाही. घेतला पेन, बसला मनोरा लिहित चालणार नाही. निरीक्षण करा. निरीक्षण करून सोडवा. जितकं निरीक्षण तितकं आपल्या डोक्यात फिट. परत हा टॉपिक वर आपले मार्क जाणार नाही, जातच नाहीत. पण अजूनही याच्या एखादा विद्यार्थी असेल बाबा माझा त्याच्यातला मार्क जातोय, निरीक्षण क्षमता वाढवा आणि याच्यावरचे मार्क मिळवा. ठीक आहे. आता बघा काय प्रश्न सांगितलाय नीट बघा. 12 18 14 12 18 आणि 14 12 18 14 डाऊनवर्डला गेलो, अपवर्डला गेलो. त्याचा संबंध कुणासोबत लागला? 13 19 16 13 19 16. ठीक आहे. झाला की आपला झालं की आपण आरशातली प्रतिमा घेतली की इथं त्या आरशातल्या प्रतिमा बघतोय. कारण 100% सांगतो तुम्हाला विद्यार्थी मित्रांनो, फिक्स मध्ये अशा प्रकारचे प्रश्न आले तर पहिला प्रेफरन्स हा आरशातल्या प्रतिमेलाच द्या. प्रश्न त्याच पद्धतीने पडलेले आहेत. खूप काही प्रश्न मी बघितले त्याच पद्धतीने पडतात. आरशातल्या प्रतिमेवर ह्या वर्षी सुद्धा बघा पेपर झाल्यावर तुम्हाला कळणार. अरे सर म्हटले होते आरशाच्या प्रतिमेवरच प्रश्न पडणारच. म्हणून आरशातली प्रतिमा पक्की करून ठेवा. आपल्याला उदाहरणं पण त्याच्यावर तशी असतात. ठीक आहे. मग आता हा संबंध तर झाला माझा, या दोघांचा संबंध एकमेकांसोबत फिक्स झाला. ठीक आहे. मग आता काय 17 27 21 पुढे 17 17 27 21 डाऊनवर्डला गेलो, स्लाइटली अपवर्डला गेलो, पण डाव्या साईडला गेलो. मग तोच संबंध मला इकडं कुठं पाहायला मिळतोय का? हा भेटतोय. ह्या ओळीतला पहिला आहे ना आरशात हा शेवट जाणार आहे 20 30 बरोबर आहे. मग 20 30 इथं 20 24 आहे कॅन्सल झाला. 25 30 आहे कॅन्सल झाला. 25 37 आहे कॅन्सल झाला. इथंच उत्तर माझं निघालं. मी अजून तर उत्तरही कम्प्लीट केलेलं नाही. उत्तर तर माझं निघालं पण तरी चेक करा. 20
30, 25. फिक्स. टेन्शन घ्यायचं नाही. उदाहरण सोडवताना टेन्शन घेऊ नका. माइंड फ्रेश ठेवा. जितकं तुम्ही माइंड फ्रेश ठेवता उदाहरण सोडवताना, विशेषतः बुद्धिमत्तेचे उदाहरण सोडवताना माइंड फ्रेश असलं पाहिजे. जितका विद्यार्थी त्याच्यामध्ये गोंधळून जातो तितकं तुम्हाला, आणि बुद्धिमत्तेचे प्रश्नच गोंधळवायला असतात. आपण गोंधळायचं नाही. प्रश्न तुम्हाला चुकायसाठी टाकलेले असतात, मात्र आपण चुकायचं नाही, हे ध्यानात ठेवायचं. ओके, ठीक आहे. आता याच्यानंतरचा एक मनोरा बघा. एक उलटा मनोरा आपल्याला घेतलाय. आतापर्यंत सुईचा मनोरा आपण घेतला. वर कळस होता, खाली पाया होता. आता तसं नाही. आता वर पाया आहे, खाली कळस आला, असं म्हणायला हरकत नाही. बरोबर. असा मनोरा जो आहे हा आपल्याला बघायला मिळतो. ह्या पद्धतीचा मनोरा जो आहे, असा मनोरा आपल्याला बघायला. तर कसाही मनोरा येऊ द्या, इतका डोक्यात फिट बसलाय, याच्यावरचा मार्क आजपर्यंत आमचा गेला नाही आणि जाणारही नाही. इतकं आपल्याला कम्प्लिटली आपलं परफेक्शन पाहिजे. मार्क जाऊ शकत नाही. का नाही जाऊ शकत? कारण निरीक्षण क्षमता तेवढी आपली. काय प्रश्न विचारलाय? आता प्रश्न विचारायला, आता प्रश्न डायरेक्ट आपण घेणार नाहीत. परत एकदा सरांनी सांगितलंय, अरे बाबा निरीक्षण कर. काय निरीक्षण आहे? 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 17 18 मनोरा खाली खाली आलाय, शेवट आलाय कुठं 28 हा आपल्याला पाहायला मिळालाय. चला याच्यावरचे प्रश्न आहेत, आता हे प्रश्न आता आपण सोडवायला सुरुवात करूया काळजीपूर्वक. काही विद्यार्थी उदाहरण आतापर्यंत काहींचे सोडूनही झालेत. उत्तरही निघालंय सर आमचं, ह्या मनोऱ्यावरचं उत्तरही निघालेलं आहे. टेन्शन नाही. तरी पण सगळ्यांनी काळजीपूर्वक पहा काय होतंय ते. बघा 10 15 19. आता मी 1 0 तर म्हणू शकत नाही, मला 10च घ्यावा लागेल. 10 कुठं येतं? 10 मला इथं दिसतंय. 10 15 आणि 19. सरळ रेष आली पूर्णपणे डाऊनवर्डला. आरशातली प्रतिमा अशी राहणार तर कुठतरी राहू शकते. आता काय पण म्हणजे संबंध कोणासोबत दिलाय? या 10 15 19चा संबंध नेमकी दिलाय कोणासोबत ते बघा. 21 16 10. कुठे 21 16 10. पहा एक कोण तयार झालाय. सुरुवातीला खाली आलो, त्यानंतर खालून वर गेलो. एकदम सिंपल भाषेत सांगितलं. मग आता बघा 14 म्हणू शकत नाही. 14 जर मी म्हटलं तर मग इथं 9 आणि 3. हा 14 1 आणि 4. 1 आणि 4 म्हणू शकत नाही. 14 म्हणू शकतो. 93 म्हणू शकत नाही कारण माझा 28 पर्यंतच मनोरा आहे. 9 आणि 3 म्हणता येईल. पण हे बघा इथून ज्यावेळेस मला 10 15 9 खाली आलो आणि इथं काय सांगितलंय 14 9 3 मला वर जावं लागलं. स्टार्टिंगला मी खाली आलो होतो पण मला स्टार्टिंगची रेष आता वर जायला लावली. सरळ सरळ आता मला कुठे जावं लागणार आहे? खालीच यावं लागणार आहे. आता इथं खाली येताना नीट बघा 3 10 16 हा दिसतोय मला. का मला 16 10 3 हा वापरायचा आहे? मलाही माहित नाही आता काय वापरायचं आहे, कारण मी एकदा खाली गेलो होतो त्याच्यानंतर वर आलो होतो. आता मी वर गेलोय म्हटल्यावर मला सरळ सरळ खाली यावं लागणार आहे. मग माझं उत्तर आहे 3 10 16. सर पर्याय 3 10 16 कुठेही दिसत नाही. प्रश्न चुकला का? नाही, प्रश्न चुकलेला नाही. पर्यायाकडे नीट ध्यान द्या. उत्तर आपलं 3 10 16 पाहिजे होतं कारण आपल्याला खाली उतरायचं होतं. इथं बघा 16 10. चला वर चला 16 10. जमलिंग करू नका. अंक इकडचे तिकडं टाकू नका. हे सगळ्यात महत्वाची गोष्ट ध्यानात ठेवा. ठीक आहे. त्याच्यानंतर ह्याच याच्यावर एक शेवटचा क्वेश्चन घेऊया. त्याच्यानंतर आणखी एक मनोरा आहे तोही आपण घेऊया. आता इथं बघा
कधी कधी करेक्शन आपल्याला करेक्शन वाले सुद्धा आपल्याला उदाहरणं जे आहेत हे उदाहरणं सोडवायची, सगळ्यांनी नीट बघा. आता इथं बघा 13, 12, 18, 13, 12, 18. चला तुम्ही निरीक्षणाने सोडवायचंय. मी जरी इथं पेनाने सोडवित असलो तर तुम्ही निरीक्षणाने सोडवायचे. 13, 12, 18, 13, 12, 18 चा संबंध कुणासोबत? 8, 9, 14. कुठे 8, 9, 14 झालं. असं आरशातली प्रतिमा बघितली, इकडून इकडं प्रतिमा आली. ठीक आहे. 25, 21, 22 कुठे दिसतंय बघा. 25, 21, 22 म्हणजे सरळ सरळ मला पहिल्यांदा घ्यावं लागेल. 23, 20, 19. मग आता हा 23, 20, 19 कुठं दिसतोय का बघा. पर्याय क्रमांक 2 जो आहे अगदी बरोबर उत्तर आहे. विचार करा, मनाशी विचार करा. एक थोडासा अवघड जो आहे हा एक अवघड एक टॉपिक आपण घेऊया, एकदम अवघड. सर आतापर्यंत असा मनोरा कधी बघितला नाही. आपण 1-2 मनोरे जे आहेत थोडेसे स्किप करूया. एक लास्ट क्वेश्चन, एक लास्ट प्रश्न आजच्या तासाचा. उद्या आपल्याला अंक पाहायला मिळणार नाहीत, उद्या आपल्याला अक्षर पाहायला मिळणार. उद्याच्या तासामध्ये मला चिन्ह पाहायला मिळणार. उद्याच्या तासामध्ये मला मिक्स उदाहरणं जे आहेत हे मला पाहायला मिळणार. आज माझ्याकडे अंक आहेत, मग अंकामध्ये सर एखादं उदाहरण असं द्या. 2 मनोरे जर एकत्र जॉईन झाले, 2 मनोरे जर एकत्र आले, आतापर्यंत अशा मनोऱ्याचा सराव झालाय सर आमचा, हे अशा मनोऱ्यांचा सराव झालाय. पण जर 2 मनोरे जर एकत्र आले तर ते उदाहरण मी कोणत्या पद्धतीने सोडवायचं, नीट लक्ष देऊन ऐका. हे उदाहरणं आता जे आहेत हे उदाहरणं आपण स्किप करतोय. हे उदाहरणं आपण घेतलेले आहेत, अशा प्रकारचे उदाहरणं आपण सोडवलेले आहेत. हा जे उदाहरण आहे हा 1 इथून सुरुवात होतोय, त्याच्यानंतर 8 झाल्यानंतर 9 इकडच्या साईडला आलेला आहे, ध्यानात ठेवा सगळ्यांनी. आणि वर 36 गेलेला आहे, शेवटाकडून वर गेलेलो आहे. सुरुवातीचे अंक खाली घेतले, मग वर शेवटचा अंक घेतलेला आहे, मोठा अंक. आतापर्यंत आपण छोटा अंक वर घेत होतो, मोठा अंक या साईडला जात होता. इथं तसं नाहीये. ठीक आहे. त्याच्यानंतर आता ह्योही त्याच्यावरचा प्रश्न होता, तुम्ही सोडू शकता. आता मात्र प्रश्न पहा सर, 2 मनोरे एकत्र. आता हा प्रश्न आपल्याला सोडवायचा आहे. 2 मनोरे एकत्र आले, हा एक मनोरा तयार झाला इथपर्यंत, आणि 1 पासून परत इथं हा एक मनोरा तयार झाला. अशा प्रकारचा जर प्रश्न परीक्षेला आला सर, तर मग आपण हा प्रश्न कशा पद्धतीने सोडवायचा, सगळ्यांनी व्यवस्थित लक्ष द्या. सरांनी एकच सांगितलेलं आहे, डोक्यात फिट करून ठेवायचं. 90%च्या पुढं तुम्हाला आरशातलीच प्रतिमा पाहायला मिळणार. आणि ज्यावेळेस अशा प्रकारचा एक मनोरा, त्याला परत एक जोडून अशा प्रकारचा एक मनोरा आपल्याला ज्यावेळेस पाहायला मिळतो, सरळ सरळ इथं आपला कस लागणार. तर आतापर्यंत आपण तर वेगळे प्रश्न सोडवले, इथं तर आपल्याला वेगळाच प्रश्न पाहायला मिळाला. पण काही विद्यार्थी आहेत की काहींनी हे उदाहरणही सोडवलेलं असेल, आतापर्यंत त्यांचं उदाहरण जे आहे हे उत्तर सोडूनही झालं असेल. ठीक आहे. मग आता हे उदाहरण सोडवतो. काय सांगितलंय मला? 30, 31, 32, 33, 34, 35, 20, 21, 22, 23, 24, 12, 13, 14, 15, 6, 7, 8, 2, 3, 1. उलटा गेलाय. 1, 2, 3, 4 कुठे गेला? 4 दिसलाच नाही. 4 इकडे खाली आलाय. मनोरा काळजीपूर्वक पहा, नेमकी मनोऱ्याचं स्ट्रक्चर पहा. स्ट्रक्चर कसं दिलं? 1, 2, 3, 4 खाली आला, 5 वर गेला, 6, 7, 8 वर आला, तर 9, 10, 11 खाली आला, 12, 13, 14, 15 वर आला, तर 16, 17, 18, 19 खाली आला, 20, 21, 22, 23, 24, 24 नंतर 25 खाली आला, 25, 26, 27, 28, 29, 29 नंतर 30, 31, 32, 33, 34, 35, 35 नंतरचा 36, 37, 38. आपण त्याला म्हणतो ना, एकाड एक अंक जे आहे हे आपल्याला पाहायला मिळते. याच्यामध्ये कॉमन आपल्याला भेटला एक याच्यामध्ये कॉमन आहे.
ठीक आहे, प्रश्न सोडवायला सुरुवात करूया. हा लास्ट क्वेश्चन आपल्या जो आहे हा आपल्याला घ्यायचा आहे. सर्वांनी व्यवस्थित नीट लक्ष द्यायचंय, काळजीपूर्वक हा प्रश्न कसा सोडवायचा आहे, काय सोडवायचा आहे, कारण याच्यामध्ये नंतर मार्क जाता कामा नये. खूप मोठा प्रश्न आपण हा शेवटचा घेतलाय. काय सांगितलंय? 1331 आता घ्यायचं कसं? 1 घेऊ, 3 घेऊ का 13 घेऊ? शक्यतो काय करायचं, ज्यावेळेस अशा प्रकारचे अंक येतात ना, 8 अंक इथं आपल्याला बघायला मिळतात. आता इथं आपल्याला अंक आहेत 13, 31, 13, 3, 10, 7 अशा प्रकारचा अंक आलेला आहे. घेताना फक्त व्यवस्थित घ्या. 1 नंतर 3 घेणार, 3 नंतर 31 घ्यायला मला कुठे आहे? 31 घ्यायला थेट पार तिकडे, इतक्या लांब जाणार नाहीत आपण. मग याचा अर्थ मला घेताना घ्यायचा पहिल्यांदा 13. 13 नंतर माझ्याकडे अंक आहे 3. 13 3 म्हणतोय, 3 घ्या म्हणतोय. नीट बघा सर्वांनी, काय घ्यायचा आहे, कोणता अंक घ्यायचा आहे आपल्याला? 13 3 असा आला. त्याच्यानंतर 10 आणि त्याच्यानंतर 27. पहा, अशा प्रकारचा एक मनोरा आपला तयार झाला. एक अशा प्रकारची एक रेषा. त्याचा संबंध कुणासोबत झाला हे सगळ्यात महत्वाचं. हे जर कळलं तर सगळंच समजलं. कुणासोबत? 14. सरळ सरळ 14. त्याच्यानंतर आहे 2. 14 2 10 27 10 अशा प्रकारचं एक हे जे काढलं आपण, एक अशा प्रकारची आपल्याला एक म्हणता येईल. 13 2 मिनिटं फास्ट घेतो. 13 3 10 27 एकदम अशा प्रकारची. आणि इकडे जे ह्या साईडने अशी इथं मिळाला आणि इथं मिळून परत तो 27 ला येऊन थांबला. मग आता अशाच प्रकारची इथं मला हा संबंध लावायचा आहे. आता हा संबंध लावताना नीट लक्ष द्या काय करायचंय. ह्यो संबंध तर तयार झाला, आकृती मिळाली एकमेकांना, आरशातली आकृती तयार झाली, तयार झालेली आकृती आपल्याला मिळाली. मात्र आता मला काय करायचंय, याचा संबंध लावायचा. कोणता? हा जो आहे 31 14 61 म्हणायचं की काय म्हणायचं, हे माझ्या निरीक्षण क्षमतेवर अवलंबून आहे. मला इथं काय म्हणावं लागणार आहे. काय सांगितलं इथं? 31 घेऊ शकतो का? कुठेही 31 इथे 31 घेऊ शकतो. 31 नंतर 14 31 14 6 1 अशा प्रकारची एक आकृती तयार झाली. तिचा संबंध आता कुणासोबत लागणार? नीट बघा, तिचा संबंध आपल्याला कुणासोबत लावायला? ह्या ओळीतला 2 नंबरचा अंक होता, पलटी केला, दॅट मीन्स काय केला? आरशातली आकृती पाहिली, 34च येणार. 34 बघा कुठं इथं बघा. इतक्या अवघड आकृत्या आहेत, इतक्या अवघड आकृत्या आहेत, कळत नाही लवकर काय करायचं. कारण मनोरा बघूनच आपण पहिल्यांदा भेलो होतो. बघा, मला पहिल्यांदा 34च हा अंक घ्यायचा होता, तो फक्त मला एकाच पर्यायामध्ये दिसला. इथंच माझं उत्तर संपलं, पुढे जायची गरज नाही. तरी आपण तो बघूया. बघा 34 हा मी पहिल्यांदा घेणार. 34 नंतर काय? 34 नंतर आहे 13. 34 नंतर 13 बघा, 34 नंतर 13, 13 नंतर 8 आणि 8 नंतर 1. अशा प्रकारची एक आकृती जी आहे, ही आकृती तयार झाली. अशा प्रकारचे तुम्हाला आपल्या पुस्तकामध्ये असलेले गणित जे आहेत, ते तुम्ही जितका सराव करता तितकं तुम्हाला फायदेशीर ठरणार. अशा पद्धतीच्या अशाही आता उद्या याच्यापेक्षा थोडीशी क्लिष्ट, की आता आपण आज सोपं बघितलं, सोप्याकडून थोडंसं अवघडाकडे गेलो. उद्या आपण परत अंक अक्षर पाहणार, अक्षरामध्ये मिक्स अंक अक्षर सुद्धा जे आहेत हे आपण पाहणार. आता याच्या व्यतिरिक्त आता माईक चालू करायचा आहे सर्वांनी. कुणाला जर काही अडचण असेल तर बोलायचं. या मनोऱ्या टॉपिक मध्ये कुणाला काही अडचण आहे का? सर्वांनी बोललं तरी चालेल, काही अडचण नाही. काहीच अडचण नाही सर. फाळ्यावर
काहीच अडचण नाही सर, काहीच अडचण नाही सर, काहीच अडचण नाही सर, काहीच अडचण नाही सर. सर आरशावरील ते पुन्हा एकदा सांगा ना सर फळ्यावरचं गणित परत एकदा काहीच सांगा. अडचण नाही सर. व्हेरी गुड. ठीक. फळ्यावरचं गणित परत एकदा एक सांगा. विद्यार्थिनी आहे, तिचं म्हणणं आहे की आता दिलेल्या फळ्यावरचं जे उदाहरण आहे हे उदाहरण पुन्हा एकदा घ्या सर. बरोबर आहे. व्हेरी गुड. अडचण आली पाहिजे. तुम्हाला जितकी अडचण येणार तेवढी तुमची बुद्धिमत्ता वाढणार, कारण विशेष बुद्धिमत्ता आहे. ओके. सर्वांनी आता परत एकदा लक्ष द्या. काय सांगितलं इथं? मनोरा डबल घेतला होता. मनोरा आपण डबल तयार केला. काय प्रश्न होता? 13 एक. आता बघा 13 कुठे? हा 13. सर्वांनी नीट लक्ष द्या. आता मी काय करतोय त्याच्याकडे सर्वांनी नीट लक्ष द्या. उदाहरण कशा प्रकारे पद्धतीने हँडल करायचं सर्वांनी नीट लक्ष द्या. काय सांगितलंय? 13 13 13 3 10 आणि 27 अशा प्रकारची एक आकृती तयार झाली. आता हिला मला फक्त आरशात पाहायचंय, तर ती कशी दिसू राहिली? सांगितलंय त्याचा संबंध कसा लागलाय? 14 2 10 आणि 27 अशा प्रकारची एक आकृती तयार झाली. हे बघा, डायरेक्शन तुम्ही ज्यावेळेस देता ना त्यावेळेस तुम्हाला लगेच कळेल. हे बघा, डायरेक्शन मी आता दिलं, तेच डायरेक्शन तयार झालं. एक आरशातली एक आकृती अशा प्रकारे तयार झाली. मग आता मला याचा संबंध लावायचा आहे. मग आता तो संबंध बघा कसा लावायचा. सगळ्यांनी आता व्यवस्थित लक्ष द्या. आता मी डायरेक्शन करून दाखवतो, म्हणजे तुम्हाला हा टॉपिक जो आहे हा टॉपिक परत अवघड जाणार नाही. काय सांगितलंय बघा, 31. हा जो 31 आहे तो आता आपण घेऊया 3 1 घेऊ. 31 31 नंतर 14 31 14 त्याच्यानंतर 6 आणि 1. एक अशा प्रकारची एक आकृती तयार झाली. आता काय करायचं? यालाच आता ह्यो जो संबंध आपण लावला होता ना, हा संबंध काय लावला होता? आरशातील. मग हा पण आपल्याला आरशातीलच लावायचा. एक झिगझॅग आकृती तयार झालेली आहे. एक झिगझॅग आकृती जी आहे ही आकृती तयार झालेली आहे. मग काय सांगितलंय? सरळ सरळ आहे, मला आरशातली आकृती घ्यायची. पहिल्याच ओळीबदला हा मी दुसरा अंक घेतला ना, मग त्याच ओळीतला मी ह्या साईडचा दुसरा घेणार का? कारण मला आरशातली आकृती घ्यायची, म्हणजे मी तर 34च घेणार पहिल्यांदा. मग माझा इथं मला 34 पहिल्यांदा कुठे दिसतोय? या ठिकाणी दिसतोय. एक मिनिट. 34 मला इथं, तर मला 33 दिसला, हा पर्याय कॅन्सल झाला. इथं 34 दिसतोय स्टार्टिंगला, इथं 40 आहे, इथं 38 आहे. इथंच माझे सगळे पर्याय कॅन्सल झाले. फक्त एकच पर्याय मला मिळाला, हेच माझं उत्तर आहे. पुढे करून पाहूया. बघा काय सांगितलंय? 34. हा 34 मी इथं घेणार. पहिला जो किती होता? 31 14 31 14 6 आणि 1 अशा पद्धतीने होता. आता त्याच्याच बघा, त्याच्याच कॉपी, त्याचीच एक आरशातली प्रतिमा कशी तयार होती नीट बघा. 34 13 त्याच्यानंतर 34 13 8 झाली. आरशातलीच प्रतिमा तयार केली ना, जशी आहे तशी इकडे केली. आता परत सरळ खाली जायचं इकडं. एक बघा, आता दिसताना तुम्हाला क्लिअर आकृती दिसली असेल. बघा इथं झाली एक आरशातली आकृती तयार, म्हणजे पर्याय क्रमांक 2 जो आहे हे अगदी आपलं बरोबर उत्तर आहे. ओके, ठीक आहे. आता उद्याच्या तासाला आपण याच्यानंतर जो अक्षरांचा जो टॉपिक आहे, अक्षर आणि चिन्हांचा जो टॉपिक आहे, हा आपण उद्याच्या तासाला घेणार आहोत. सर्वांनी अभ्यास करायचा.
रिव्हिजन करायची. उद्या आपण परत एकदा 7 वाजता भेटणार आहोत. ठीक आहे. ओके. सर